नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला सतत काही ना काही बदल घडत असतात. कधी दूध फाटून दही होतं, तर कधी बर्फ वितळून पाणी होतं, कधी लोखंडाला गंज लागतो, तर कधी कागदाचे कपटे होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, विज्ञानाच्या दृष्टीने या बदलांचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला बदल आहे तो भौतिक बदल आणि दुसरा आहे तो रासायनिक बदल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे बदल नक्की काय आहेत आणि ते कसे ओळखायचे, त्यामागचं विज्ञान काय आहे, हे अगदी सोप्या भाषेत प्रयोगासह पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बघूया भौतिक बदल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे काय आहे बघा, हा कागद आहे आणि ह्या कागदाचे मी काय केले रे बघा, तुकडे केले. मी काय केले, ह्या कागदाचे तुकडे केले. तर बघा, आकार बदलला का कागदाचा? तर हो, पण हा काय आहे रे, अजूनही कागदच आहे. नक्कीच यात कोणता नवीन पदार्थ तयार झालेला आहे का? तर नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जेव्हा एखाद्या पदार्थाचा फक्त आकार, स्वरूप किंवा अवस्था बदलते, पण त्या पदार्थाचा मूळ गुणधर्म बदलत नाही, याला आपण काय म्हणायचं आहे, भौतिक बदल असे म्हणायचे. लक्षात आलं का? काय सांगितलं? कागदाचा आकार बदलला, पण कागद आहे तोच राहिला. त्याने त्याचा मूळ गुणधर्म सोडला का? तर नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ह्या बदलाला काय म्हणायचे बघा, भौतिक बदल. काय म्हणायचं आहे? भौतिक बदल. चला काय बघूया भौतिक बदलाची व्याख्या. काय आहे बघा भौतिक बदल? तर भौतिक बदल म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या पदार्थाचा फक्त आकार, जेव्हा एखाद्या पदार्थाचा फक्त आकार, स्वरूप किंवा अवस्था बदलते, किंवा अवस्था बदलते, पण त्या पदार्थाचा मूळ गुणधर्म बदलत नाही. मूळ गुणधर्म बदलत नाही. याला आपण काय म्हणायचं आहे? भौतिक बदल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, आता हे जी काही वैशिष्ट्ये आहेत, काय आहे बघा रे, की हे बदल सहसा तात्पुरते असतात. लक्षात आलं का? काय आहे, जो काही त्याची वैशिष्ट्ये आहेत, हे बदल, पहिलं काय आहे, हे बदल सहसा तात्पुरते असतात. त्यासोबतच जे काही दुसरं वैशिष्ट्य आहे ते काय आहे बघा, हे रिव्हर्सिबल येतात. म्हणजेच काय, हे उलटवता येतात. हे उलटवता येतात. म्हणजेच काय आहेत ते, रिव्हर्सिबल. आणि जो काही तिसरा अगदी महत्त्वाचा गुणधर्म आहे तो काय आहे बघा, नवीन पदार्थ तयार होत नाही. नवीन पदार्थ तयार होत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय, जसं आपण कागदाचं पाहिलं तसंच आपण बर्फाचं पाणी होतं. लक्षात आलं का? हा सुद्धा काय आहे रे, एक भौतिक बदल आहे. कारण काय होतं रे, पाणी गोठून आपण काय करू शकतो, पुन्हा बर्फ मिळवू शकतो. आणि पुन्हा तो बर्फ वितळला की काय होतं बघा, पाणी. लक्षात आलं का? म्हणजेच हे जे काही उदाहरण आहे ते काय आहे रे, पाण्याचा बर्फ होणे. पाण्याचा बर्फ होणे आणि त्याच बर्फात आणि तोच बर्फ वितळून पाणी होणे, हा काय आहे रे, भौतिक बदल.
हा काय आहे भौतिक बदल. आता बघा जे काही पुढील बदल आहे तो काय आहे बघा रासायनिक बदल. काय आहे बघा दुसरा आहे तो रासायनिक बदल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय केलं बघा, ही मेणबत्ती पेटवली. काय केली? ही मेणबत्ती पेटवली आणि त्या ह्याच्यामध्ये मी काय केलं रे, हा जो काही कागद आहे हा काय केला मी जाळला. काय केला? हा कागद मी जाळला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिसतं तुम्हाला की कागद जाळला तर काय होईल रे, त्याची राख होते आणि धूर निघते. लक्षात आलं का? आता विचार करा, ही जी काही राख आहे ही तयार झालेली, ह्या राखेपासून मी पुन्हा कागद बनवू शकते का? नाही ना. यालाच म्हणतात रासायनिक बदल म्हणजेच केमिकल चेंज. जेव्हा एखाद्या पदार्थावर प्रक्रिया होऊन पूर्णपणे नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणायचं? रासायनिक बदल म्हणायचे. मी काय केलं? कागद घेऊन काय केलं? फक्त जाळला तर काय झालेली? ही राख तयार झाली. लक्षात आलं का? ह्या राखेपासून पुन्हा कागद तयार होतो का? तर नाही. म्हणजेच काय, एखाद्या पदार्थावर प्रक्रिया झाली आणि नवीन पदार्थ तयार झाला, ह्याला आपण काय म्हणायचं? रासायनिक बदल. चला लगेच व्याख्या समजावून घेऊया. बघा, जेव्हा एखाद्या पदार्थावर प्रक्रिया होऊन पूर्णपणे नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणायचे? रासायनिक बदल. लक्षात आलं का? आता बघा, ह्या बदलाची ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. काय आहे ती? चला जाणून घेऊया. तर बघा, हे बदल कायमस्वरूपी असतात. भौतिक बदलामध्ये काय असतात रे? ते तात्पुरते असतात. लक्षात आलं का? पण रासायनिक बदलामध्ये काय होतं रे? कागद जळला तर राखच होते. लक्षात आलं का? म्हणजे ते कायमस्वरूपी असतात. पहिलं वैशिष्ट्य काय आहे बघा, हे बदल कायमस्वरूपी असतात. त्यासोबत जे काही दुसरं वैशिष्ट्य आहे तर काय आहे? सहसा हे इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे ते उलटवता येत नाही. हे उलटवता येत नाही. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हे बदल इरिव्हर्सिबल असतात. त्यासोबतच जे काही तिसरं वैशिष्ट्य आहे, रासायनिक बदलामुळे नवीन पदार्थ तयार होतो. काय होतं बघा? नवीन पदार्थ तयार होतो. बघा, आता ह्याची काय उदाहरणे आहेत? तर पहिलं जे काही उदाहरण आहे ते काय आहे रे? की दुधापासून काय होतं रे? दही तयार होतं. हे काय आहे रे? रासायनिक बदलाचं उदाहरण. काय आहे? दुधाचे दही होणे. लोखंड गंजणे. त्यासोबतच कच्च्या कैरीचं काय होतं रे? कच्ची कैरी पिकते म्हणजेच फळं पिकणे. हा काय झाला रे? रासायनिक बदल. पुन्हा जे काही पिकलेलं फळ आहे त्याचं पुन्हा कच्चं ह्याच्यामध्ये रूपांतर होतं का? तर अजिबात नाही. म्हणजे हे बदल कसे असतात रे? कायमस्वरूपी असतात. फळं पिकणे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा जे काही भौतिक बदल आणि जे काही रासायनिक बदल ह्यामध्ये काय रे, नवीन पदार्थ तयार होतं नाही. इथे काय होतात, नवीन पदार्थ तयार होतात. ह्यामध्ये तात्पुरता बदल होतो, ह्यामध्ये कायमस्वरूपी बदल होतो. लक्षात आलं का? पदार्थाचे गुणधर्म इथे बदलत नाही, इथे पूर्णतः बदलतात. पाण्यात साखर विरघळणे हे सुद्धा भौतिक बदलाचे उदाहरण आहे. लक्षात आलं का? आणि इथे काय आहे रे, अन्न शिजवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करतो बघा, तुम्ही म्हणाला आता लिंबू सरबत बनवणे, हा कोणता बदल तुम्ही म्हणला की भौतिक बदल तुम्ही सांगितला. तर का बरं, साखर विरघळते. पण जेव्हा आपण काय करतो रे, लोखंडाचा खिळा ओल्या हवेत ठेवतो आणि त्याला गंज लागतो, तेव्हा तिथे काय होते, रासायनिक प्रक्रिया घडते. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, एक मजेशीर गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मेणबत्ती जळणे या दोन्ही बदल होतात. जे काही उदाहरण सांगते मी, काय सांगितलं बघा, मेणबत्ती जळणे हा प्रश्न मुद्दाहून तुम्हाला फसवण्यासाठी परीक्षेमध्ये येतो. काय येतो बघा, मेणबत्ती जळणे. कारण मेण वितळणे हा भौतिक बदल आहे, पण वात जळून कार्बन डायऑक्साईड तयार होणे हा काय आहे रे, रासायनिक बदल आहे. काय, मेणबत्ती जळणे. ह्यामध्ये दोन बदल होतात. कोणता रे, पहिला आहे भौतिक आणि दुसरा रासायनिक. लक्षात आलं का? भौतिक आणि रासायनिक हे दोन्ही बदल होतात. कारण मेणबत्ती जळणे हा वितळणे हा काय आहे रे, भौतिक बदल, पण वात जळून कार्बन डायऑक्साईड तयार होणे ही काय आहे रे, रासायनिक प्रक्रिया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो की हे जे काही भौतिक बदल म्हणजे केवळ वरवरचा बदल, तर रासायनिक बदल म्हणजेच काय रे, पदार्थामध्ये झालेला बदल. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 गोष्टींची यादी करा जे भौतिक बदल आहेत आणि जे रासायनिक बदल आहेत, आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.